ನಮಸ್ಕಾರ. ಪ್ರಜಾರಾಜ್ಯ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಗಡಿ ಭಾಗದ ರೈತರ ಚಿತ್ತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳತ್ತ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಸಮೀಪದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಬಿದ್ರಿಯ ದೂಧಗಂಗಾ ವೇದಗಂಗಾ ಸಹಕಾರಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಪ್ರಸಕ್ತ 2025-26ನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ 1 ಟನ್ ಕಬ್ಬಿಗೆ 3,614 ರೂಪಾಯಿ ನೀಡುವುದಾಗಿ ಘೋಷಿಸಿದೆ. ಕಬ್ಬಿಗೆ 3,700 ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ರೈತರು ಧರಣಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಆರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ. ಕಳೆದ ವರ್ಷ 2024-25ನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಇದೇ ಸಹಕಾರಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ 3,410 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆಯನ್ನ ನೀಡಲಾಗಿತ್ತು. ಈ ಬಾರಿ ಸಹಕಾರಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ದರ ಪರಿಷ್ಕರಿಸಿದೆ. ಇದರಿಂದ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಗಡಿ ಭಾಗದ ರೈತರು ಅತ್ತ ಕಬ್ಬು ಸಾಗಣೆ ಮಾಡುವ ಸಾಧ್ಯತೆ ನಿಚ್ಚಳವಾಗಿದೆ. ತಮ್ಮ ಈ ಒಂದು ಕಬ್ಬಿಗೆ 3,500 ರೂಪಾಯಿ ಕೊಡುವಂತೆ ಸರ್ಕಾರ ಹಾಗೂ ಈ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಮಾಲೀಕರ ಮಂಡುತನದಿಂದ ಎಷ್ಟೋ ದಿನಗಳಿಂದ ಈ ಒಂದು ಧರಣಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ನಡೀತಾ ಇದ್ದರೂ ಇನ್ನೂ ಕಬ್ಬಿನ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ನಿಗದಿಪಡಿಸಿಲ್ಲ. ಕಳೆದ 6 ದಿನಗಳಿಂದಲೂ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಮೌನ ಈಗ ಮತ್ತೊಂದು ಸ್ವರೂಪ ಪಡೆದಿದ್ದು, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಸಹಕಾರಿ ಹಾಗೂ ಖಾಸಗಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳು ದಿನನಿತ್ಯವೂ ಆಕರ್ಷಕ ತಮ್ಮ ಕಬ್ಬಿನ ದರವನ್ನು ಘೋಷಿಸುತ್ತಿರುವುದರಿಂದ ಕರ್ನಾಟಕದ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರ ಚಿತ್ತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳತ್ತ ಸೆಳೆಯುತ್ತಿದೆ. ಕೊಲ್ಹಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕಾಗಲ್ ತಾಲೂಕಿನ ಬಿದ್ರಿಯ ವೇದಗಂಗಾ ದೂಧಗಂಗಾ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯು ಪ್ರಸಕ್ತ 3,614 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ದರವನ್ನು ಘೋಷಿಸಿದೆ. ಇದಕ್ಕೆ 2 ದಿನಗಳ ಮುಂಚೆ ದಾಲ್ಮಿಯಾ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ 3,500, ದತ್ತ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ 3,450, ಹಮೀದ್ವಾಲ್ ಸದಾಶಿವ್ ಮಾಂಡ್ಲಿಕ್ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ 3,400, ದತ್ ಶುಗರ್ಸ್ ಹಾಜರಾದ ಗೋರ್ಪಡೆ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಹಾಜರಾದ 3,400 ದರಗಳನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿವೆ. ಈ ರೀತಿ ಕಬ್ಬು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಹೋದರೆ ಕರ್ನಾಟಕದ ಸಹಕಾರಿ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ಕಾರ್ಖಾನೆಗಳು ತೀವ್ರ ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ अनुभविसಬೇಕಾಗಬಹುದು. रामगोड पाटील प्रजाराज्य कन्नड न्यूज. शासनाचा असाही नियम होता की ज्या वर्षाची एफआरपी त्या वर्षाचाच दर मग तो होईल किंवा पाठीमागचा देता येईल, त्यासाठी आपण हा 3452चा हा पहिला हप्ता दिला होता. त्यामध्ये ही एफआरपी नव्हती. आमची नियमानं एफआरपी बसल्या 3607 ते 3552, यामधले आपण 3614 रुपये हा आपण आज दर डिक्लेअर केलेला आहे. पहिल्यांदा पहिली उचल आपण 3452 रुपये जाहीर केली. त्यानंतर शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. त्या आंदोलनाला कुठेतरी हे यश आलं म्हणता येईल. आता काय शेतकरी संघटनेनं आपल्याला अल्टिमेटम 10 तारखेचा दिलेला आहे. काल कलेक्टर ऑफिसमध्ये पहिल्यांदा प्राथमिक बैठक शेट्टी साहेब होते किंवा प्रत्येक कारखान्याचे प्रतिनिधी होते. काल आमचे एमडी साहेब हे होते कलेक्टर ऑफिसला. आता आमच्या कारखान्याचं कार्यक्षेत्र 218 गावाचं आहे. या 218 गावातून प्रतिनिधित्व म्हणून आपल्या कारखान्याला आपण संचालक 20-25 संचालक आपण आहेत. ह्या संचालकांच्याकडे प्रत्येक ह्या दर डिक्लेअर झाल्यानंतर किंवा चालू या 6 महिन्याच्या पावसाच्या ह्या सगळ्या अवकाळी पावसामुळे लोकांचं किती नुकसान झालंय त्यासाठी प्रत्येक संचालकांच्याकडे सर्व सभासद किंवा शेतकरी आलेत आणि त्यांनी भावना व्यक्त करून दाखवल्या. आता शेतकरी संघटना काल आली त्यावेळी तुम्ही होता. 6 तारखेचं आम्हाला अल्टिमेटम दिलं. 6 तारखेला पालकमंत्री साहेब असू देत, कलेक्टर असू देत किंवा आणि राज्याचे कोण नेते मंडळी त्यात बसून त्यात तोडगा निघणार होता. हा निर्णय आम्ही लोकांच्या सभासदांच्या शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर करून घेतलाय. शेतकरी संघटनेने कायम शेतकऱ्यांचं योग्य पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे. बिद्री कारखाना म्हणून शेतकरी संघटनेचं कायम आम्ही मान सन्मान ठेवलेला आहे. त्यामुळे हा यश कुणाचा आहे तर हे यश शेतकऱ्यांचा आहे. हा निर्णय कोणाचा तर हा नाही, हा निर्णय कोणाचा तर हा निर्णय शेतकऱ्यांचा. 3614 रुपये जरी जाहीर केला तर तो आता शेतकरी संघटनेला मान्य असेल का आणि काय भूमिका असेल त्यानंतर? त्यावेळीचे ते जे निर्णय सगळे आहेत हे निर्णय आता नेहमी आता परंपरा जशी आहे की कलेक्टरांच्या सोबत किंवा त्याच्यानंतर या संघटनांच्या बैठकासोबत निर्णय होईल. जो काही निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य राहतो आणि ते सगळे मान्य करतात. चेअरमन साहेब आज उपस्थित नाही त्यावर चेअरमन साहेब पक्षाच्या मिटिंगसाठी मुंबईला गेलेले. त्यांचा
कालपासूनच त्यांचा तगादा चालू होता की आपण संचालकांची बैठक लावून आपण त्याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे. सर्व संचालकांनी त्यांना फोन केले होते. त्यामुळे त्यांनी तातडीची काल रात्री त्यांनी निरोप दिला की आपण सर्वजण सगळी बसून चांगला निर्णय